तुमचं तर ठरलंय की MCA करायचंय आणि MCA साठी एंट्रन्सचं प्रिपरेशन करायचंय, पण एंट्रन्सचा सिलेबस माहिती नसेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत बघा. तुम्हाला एंट्रन्ससाठी सिलेबस नक्की काय आहे, कुठून रिसोर्सेस यूज करायचे, कुठली वेबसाईट बघायची, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे कळतील. तर मी MCA CET ची ही वेबसाईट ओपन केली आणि याच्यामध्ये तुम्हाला ही लिंक पण तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देईनच. तर याच्यामध्ये हा जो पब्लिश डेट दिसते 21/11/2025 मध्ये, हा नवीन जो सिलेबस अपडेटेड आहे सीईटीचा तो आहे. ही PDF मी तुमच्यासाठी इथे ओपन करून ठेवली आहे. MCA CET 2026 साठीचा हा सिलेबस आहे. 2026 म्हणजे साधारण मागच्या वर्षी 23 मार्च 2025 ला एक्झाम होती, या वर्षी साधारण मार्च एंडिंगलाच एक्झाम असेल, तर त्यासाठीचा हा सिलेबस आहे. या सिलेबस मध्ये टोटल 4 सेक्शन. पहिला सेक्शन मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स. आता मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक्स म्हणजे खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये बऱ्याच कव्हर होतात. अल्जेब्रा येतोय, कोऑर्डिनेट जॉमेट्री, डिफरन्शियल इक्वेशन, ट्रिग्नोमेट्री, प्रोबॅबिलिटी, अरिथमेटिक, जॉमेट्रिक प्रोग्रेशन, अशा बऱ्याचशा गोष्टी इथे येतात. त्यानंतर लॉजिकल आणि ऍब्स्ट्रॅक्ट रिझनिंग. आता लॉजिकल रिझनिंग मध्ये असं स्पेसिफिक असा क्वेश्चन किंवा स्पेसिफिक सिलेबस नसतो. इथे क्लिअरली सांगितलेलं आहे, दिस शॅल इन्क्लूड द क्वेश्चन्स टू मेजर हाऊ क्विकली अँड लॉजिकली यू कॅन थिंक. तुमची लॉजिकल ॲबिलिटी टेस्ट करायची. मग त्याच्यामध्ये कुठल्याही टाईपचे क्वेश्चन असू शकतात. कॅलेंडरचा असेल, टाइमचा असेल, एज कॅल्क्युलेशनचा असेल, कुठलेही क्वेश्चन तुमचं लॉजिकल ॲबिलिटी टेस्ट करण्यासाठी असू शकतात. त्यानंतर इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन आणि व्हर्बल ॲबिलिटी, याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे अँटोनिम्स, सिनोनिम्स किंवा सिलोजिझम या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला या इंग्लिशमध्ये असतात. त्यानंतर कम्प्युटर कन्सेप्ट, चौथा जो पार्ट आहे कम्प्युटर कन्सेप्ट. आणि हा कम्प्युटर कन्सेप्टचा जो पार्ट आहे तो BCA च्या मुलांना सोपा जाऊ शकतो. बाकी BCom किंवा आर्ट्स वगैरे करून येणारी मुलं जी आहेत MCA ला, त्यांना थोडासा हार्ड जाऊ शकतो हा. तर बेसिक कम्प्युटर कन्सेप्ट मध्ये पण डेटा रिप्रेझेंटेशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट आहे. त्यानंतर कम्प्युटर आर्किटेक्चर बेस्ड क्वेश्चन्स आहेत, सी प्रोग्रामिंग, डेटा स्ट्रक्चर्स, ऑपरेटिंग सिस्टीमच्या काही बेसिक कन्सेप्ट. तर या सगळ्या सिलेबस मध्ये टोटल 4 पार्ट आपण बघितले. पहिला मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक्स, दुसरा आहे लॉजिकल किंवा ऍब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, तिसरा आहे इंग्लिश आणि चौथा आहे कम्प्युटर कन्सेप्ट. तर या 4 सेक्शन मध्ये क्वेश्चनचं मार्क्स डिवायडेशन कसं झालंय ते बघूयात आपण. तर मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्सचे टोटल 30 क्वेश्चन्स असणार आहेत. प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क आहेत आणि इथे निगेटिव्ह मार्किंग नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट. तर 30 क्वेश्चन्स असतील, प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क म्हणजे 60 मार्कासाठी तुम्हाला मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स असेल. त्यानंतर लॉजिकल रिझनिंग याचे पण 30 क्वेश्चन्स असणार आहेत, म्हणजे त्याचे 60 मार्क्स असतील. त्यानंतर इंग्लिश त्याचे 20 क्वेश्चन्स आणि कम्प्युटर कन्सेप्टचे 20 क्वेश्चन्स, म्हणजे हे टोटल 100 क्वेश्चन्स होतात. 100 क्वेश्चन, प्रत्येक क्वेश्चन 2 मार्काचा म्हटल्यानंतर तुम्हाला टोटल 200 मार्क्सची ही एक्झाम असणार आहे. आणि या 200 मार्क्सच्या एक्झाम साठी जो तुम्हाला टाइम दिलेला असणार आहे तो असणार आहे 90 मिनिट्स. आणि ही ऑनलाईन CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते. म्हणजे खुश व्हायचं कारण नाही, ऑनलाईन जरी म्हटलं तरी ऑनलाईन सेंटरला जाऊनच टेस्ट असते. घरी बसून मोबाईलवरती आपल्याला एक्झाम जी द्यायची ती सेंटरला जाऊनच द्यायचे. आणि 90 मिनिटामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तर यासाठी चॅलेंजिंग हेच आहे की तुमचा तेवढा क्वेश्चन एका मिनिटाच्या आत वाचून आपल्याला ऑप्शन टिक करायचा आहे. त्यासाठी लागते ती स्पीड, आणि स्पीड येते प्रॅक्टिसनी. तुम्हाला प्रिपरेशन याचं करायचंच आहे, पण नुसतंच एखादी कन्सेप्ट समजून घेतली आहे आणि झालं संपलं असं नाही करायचं. तर ते तुम्हाला रिगरस त्याची प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. या एंट्रन्सचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर हेच सगळे टॉपिक्स कंपनीमध्ये इंटरव्ह्यू साठी देखील विचारले जातात. त्यामुळे कंपनीसाठी जर तुम्ही ऍप्टिट्यूडचं प्रिपरेशन करत असाल तर त्या केसमध्ये पण हेच सगळे टॉपिक्स तुम्हाला कव्हर करावे लागणार आहेत. त्यामुळे एकामध्ये दोन्ही गोष्टी तुमच्या होणार आहेत. एंट्रन्सचं पण प्रिपरेशन होत आहे आणि जॉबच्या प्लेसमेंटसाठीचं जे ऍप्टिट्यूडचं प्रिपरेशन असतं ते पण होणार. आणि आता सिलेबस तर खूप आहे आणि 2 ते 2.5 महिनेच आपल्या हातात आहेत. आणि या 2-2.5 महिन्यामध्ये आपल्याला सगळं कव्हर करायचंय. तर कसं करायचं हे समजत नसेल तर काळजी करू नका. इथे खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकदा कनेक्ट व्हा. तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते तुम्ही विचारू शकता. आणि सिलेबस बद्दल, एक्झाम बद्दल, टेस्ट प्रिपरेशन बद्दल सगळ्या गोष्टी तिथे तुमच्या क्लिअर केल्या जातील. हा सिलेबस आहे. या सगळ्या गोष्टींची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलीच आहे. तुम्ही पण डायरेक्ट MCA CET च्या वेबसाईट वरती जाऊन चेक करू शकता.